नमस्कार, क्या चल रहा नियति? तर आज सगळे इकडे बाहेरच आहेत बघा. भीतर में जा रहे हो? खड़े रहो धूप में, थोड़ा सा झाड़ू लगा, मुछा. खड़े रहो धूप में, अच्छा लगता है थोड़ा सा. धूप में खड़ा है हाँ, तुम क्या बुढ़े हो क्या? बुढ़े नहीं हो. जखने खड़ा हवा तखने गरम. आता तर परावा जे कसे काय करायची, बंगाली भाषा आपल्याला कळत नाहीये, पण हा हा म्हणायचं बोलायचं. धूप में जतखन रहबे ततखन ना गरम. हाँ, हवा जे कसे छहारने गेले छहारने राहताय भालो. हाँ, भालो 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 भालो. चला तर आता सगळ्यांनाच भेटूया. नियती चालली आहे आतमध्ये आणि बाकीचे लोक बघू शकता तुम्ही. इकडे काही लोक खुर्च्या वगैरे टाकून बसलेत, काही लोक वरती आहेत. राम 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झालं का चहा पाणी? हा काय मग काय म्हणतात तब्येत पाणी? हा चप्पल नाही घातला पायात? हा. पायात चप्पल आता काढली तिकडे. काढले का? आंघोळ करायची आहे का? हा आंघोळ करावं म्हणलं. बर बर, थोड्या वेळाने करा. अजून 5-6 दिवस झाला आपण. अरे बापरे, 5-6 दिवस झाला आंघोळ केली नाही? आजोबांनी 5-6 दिवस झालं स्वेटरच काढलं नाही अंगातलं, एवढी थंडी आहे. आज करा थोड्याशा वेळ, म्हणजे एक 12-1 वाजता करा. हा, बसा उन्हात जरा. बस लुसे, काय झालंय ग तुला? तुला पण गार लागतंय? तिला पण काय लागत नाही. काय हा, त्याला काय जीव नाही. जीव आहे की त्याला बी गार लागणार. गाय लागतं त्याला. हा ना. कुठं निघाल्या दोघी मैत्रिणी? हा हा, असल्या ह्याच्यात थंडीत कोणी पावडर लावतं का ग छकुली? पावडर हा, पावडर नाही लावायचं थंडीच. हा, लय आवड आहे बघा पावडरची. हा हा, पडशील. चालून ये, 2 चक्र मारून ये. आका चालली आहे का ग? आका तिच्या माग चालली. हा, बर बर, चाल. असं चालतात बघा ही. हा, आम्हा पुढे गेली. आका कोण? आम्हाच्या पुढे जाते का बघू आका. हा 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 हा, आम्हाच पुढे चालली. आम्हा चप्पल घालायला चालली कपाटातला. आका चप्पल घाल. हा, चपलानं नाही चला येत आकाला. रांगोळ नाही काढली आज वैशालीने. झाली का मग आंघोळ? ते हा, माती लावून ठेवली बघुण्याला. भात घालायचा आहे. मग डोकं फिकं जरा निर्मळ विचारावं व्यवस्थित. डोक्याला किती घाण झाले ते, डोक्याचं धुवावं जरा. का धुवा वाटत नाही? मग चांगले जरा. मग काय म्हणते कलावती आजी? बसले पाणी गरम करायला. हा ना. मग बामाजी काय म्हणते? आता आंघोळ करून आलो, बसलो उन्हाला. मस्त वाटते ना ऊन? मस्त वाटते. मग चला जाऊन येते जरा वरती. आज काय सगळे खालीच आहेत. मंगलमावशी काय म्हणते का बातमी? हा, तू स्वेटर खूप छान घातलाय मंगलमावशी. हा, मला वाटलं आजींनी म्हणते घालू नको. ट्रिपला जाताना हे घालून. कुठं? ट्रिपला. हा, ते एक राहिलं बघा. आम्ही जातोय ट्रिपला 1-2 दिवसांनी. आणि त्याच्यासाठी आतापासून तयारी आहे बघा ह्यांची. ट्रिपला जाताना हे घालणार आहे का तू? म्हणे 2-3 म्हणे हे तू घे. हा का? ट्रिप. हा हा, नाही ह्याच्यामध्ये कसं आहे, जुनेच होते का सगळे. आणि वत्सल आजीला ही येत नाहीये स्वेटर, कळलं का? काय चाललंय वत्सल आजी? वत्सल आजीला कोबी चिरतात. आज त्यांना कोबीची भाजी खायची आहे. आज एक जेवण पण दिलेलं आहे आम्हाला. तर बटाटा वांग्याची भाजी. कंटाळा आलाय खाऊन, हाय का नाही वत्सल मावशी? मग काय खायचं आज? बरे आहे का तुम्ही? हो, चालेल. काय म्हणते थंडी? स्वेटर घाला अंगात. काय ना, थंडी नाही वाजत आंघोळ केल्यावर एकदा गरम पाणी. हे असं आहे बघा वत्सल आजीचं तुमच्या. आणि काय का होणार, खुटू काम पाहिजे. सगळी लोक उन्हात बसलेत. आपल्याला भाजी खायची आहे आज कोबीची. त्यांना म्हणजे आम्ही नाही जरी म्हणलं ना, वत्सल आजी बाहेर जरी बसा म्हणलं ना, 5 मिनिट बसतील आणि मध्ये येतील. काय करू वैशाली? हाय का नाही? नाही करमत वैशालीला सोडून. होय वैशू, तुला सोडून नाही करमत? नाही, काहीतरी लागतं त्यांना काम करायला. काय करायचंय का?
हा त्यांचं असतं सारखं काही ना काही. पीठ पण मळून ठेवले वाटतं वत्सल आजीने इकडं. आणि वरण लाव, भात बाहेर लावताय ना. वरण, फ्लावरची ही पत्तागोबीची भाजी आणि दुसरं अजून पोळ्या करणारे का पुऱ्या खायच्यात का चपात्या? चपात्या. बरं ठीक आहे, छानपैकी मऊ चपात्या करा आणि मस्त चपात्या खावा. हा शिरा करायचा तुमची ज्यांची इच्छा, जसं काही त्यांना विचार. हां 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 बरं ठीक आहे, शिरा कर. तिला आवडतं स्वयंपाक करायला, ती बरोबर करते सगळं. पसारा झाला इथं थोडा, काही नाही. आता एवढा 20 माणसांचा स्वयंपाक म्हटल्यावर तरी आहे ना व्यवस्थित निर्मळ असतं आमचं जिथल्या तिथं. म्हणजे मी तिला सांगते, जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरल. हा बरोबर का नाही वत्सला मावशी? हात बाईचा फिरला की तिथं लक्ष्मी फिरणार. आमचं सगळं खालचं पण इकडचं मी सगळं स्वच्छ ठेवा, होता होईल तेवढं स्वच्छ ठेवा, अडचणीत ते ठेवू नका. हा तर चला वरी जाऊन येते मी. अजून एवढा एक गड्डा चिरायचा का वैशू? हा चिरा चिरा चला. हा सगळ्यांना पुरेल. तर रोहन दादाच्या आज काही पेपर आहे म्हणून रोहन दादा जाणार आहे कॉलेजला. आणि वरती काय चाललंय बघून येऊ जरा जाऊन. जुली तर खाली जायचं नावच घेत नाही. जुलीला इथून ऊन येते आणि इथं जुली झोपते. खाली अजिबात जायचं नाही आहे तिला. आणि भंडारी तुम्हाला खाली का नाही जायचंय? आंघोळ कर चाल ना, नंतर जावा ना खाली. केली का? मग खाली जावा ना, जुलाब बंद झालेत ना, मग जावा ना खाली. कसलं छान ऊन आहे आणि आपल्याला मिळतंय देवाच्या दयाने. लोकांना नाही भेटत आहे. खुर्ची आहेत खाली, खाट आहे, माणसं आहेत खाली. हा जावा खाली उन्हात मस्तपैकी. मी जर नाही उठवले ना तर तुम्ही 8 दिवस बी एका जाग्यावरून उठणार नाही. तुमच्यासाठी खाली काठी देतात हातात, तुम्हाला खाली या म्हणतात. एवढं चालायला लागलेत आता, पाय खरडत 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 खरडत. आणि ऊन लागलं पाहिजे ना अंगाला. ऊन लागलं तर सगळी ताकद वाढेल ना शरीरामध्ये. काय म्हणते सुशला मावशी? मग तू एवढी थंडी वाजायला स्वेटर का नाही घातलं तू? आंघोळ केली ना. काय तुम्हाला आंघोळीची घाई असते रे बापरे. स्वेटर घाल अंगात, डोक्याला बांध. आणि काल फिट आलती ना, तुला माहिती आहे ना. हा मग कशाला पाहिजे? हा आंघोळ आंघोळ आंघोळ. तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे सुनंदाताईने. त्यांचा नातू आद्विक अतुल पवार याच्या वाढदिवसाचं, आणि त्याची आई अमृता. तर तो म्हणजे लहान आहे, एवढा आहे तो, असं मी बघितले त्याला ती ह्याच्यावरती. तर त्या बाळाला खूप सारे शुभेच्छा म्हणा वाढदिवसाच्या. बाळा खूप सारे शुभेच्छा. इकडं ना भंडारी आजोबा तुझ्या वाढदिवसाचा केक कट करताय आणि गाणं म्हणणार आहे मृदुला आजी. तर म्हणा बार बार बाळा तुझ्या हॅपी बर्थडेचा भंडारी आजोबांनी केक खाल्ला आणि अजून मागतायत आजोबा देणार आहे. तर म्हणा खूप सारा आशीर्वाद धन्यवाद. आणि आम्हाला खूप छान जेवण पण दिलेलं आहे ताईंनी. तर आता आमचा केक कट करून झालेला आहे. तर आता आपण जेवायला बसूया. तर आता जेवण वाढू. चला जेवण. आज आपल्याला जेवण कुणी दिलेलं आहे? सुनंदाताईने. त्यांचा नातू अद्विक याच्या वाढदिवसाचं. तर बाळा तुला खूप सारा आशीर्वाद. छकुलीचा स्पेशल आशीर्वाद आहे तुला. उदंड आयुष्य लाभो. आणि हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. आणि तुझं कुटुंब, तू, मी सगळे खूप सुखात राहावं. आणि हा सगळा आशीर्वाद इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आहे. आणि आम्ही बनवले वरण भात, कोबीची भाजी आहे, शिरा आहे, लाडू आहेत, पोळी आहे. आणि छानपैकी केक कापलाय, वाढदिवस केलाय तुझा इथं.
आणि तुझ्या आजीला पण खूप खूप धन्यवाद की सुनंदाताई तुम्ही आम्हाला मदत केली आहे का नाही. तुम्हालाही खूप सारा आशीर्वाद आहे सगळ्यांना. म्हणा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर ब्रहण हे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ, हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.